महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय। सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांचा देखील यामध्ये समावेश आहे। स्मिता वाघ, अरविंद सावंत आणि नरेश म्हस्केंना संसद रत्न पुरस्कार मिळालाय। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना देखील या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलंय। एकूण 17 खासदारांचा संसद रत्न म्हणून सन्मान होणार आहे। जुलैमध्ये 15व्या संसद रत्न पुरस्कारासंदर्भात त्याचं वितरण होणार आहे। समारंभात त्याचं वितरण होणार आहे। संसद रत्न ही माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची संकल्पना आहे। 2024 पर्यंत 125 खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आलाय। तर महाराष्ट्रातल्या 7 खासदारांचा समावेश आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे ज्यांचा मतदारसंघ आहे बारामती, मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, तर जळगावच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ, शिवसेनेचे ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, तर ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, काँग्रेसच्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड, तर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, महाराष्ट्रातल्या 7 चेहऱ्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे। नक्कीच प्रज्ञा, महाराष्ट्रातील सर्वाधिक 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे आणि त्याशिवाय नव्याने निवडून आलेल्यांमध्ये 4 जण यामध्ये आहेत। त्यापैकी नरेश म्हस्के शिवसेना ठाणे, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे। तर अरविंद सावंत यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। सुप्रिया सुळेंना यापूर्वी अनेकदा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे। लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाकडे जी आकडेवारी असते या सर्व खासदारांच्या कामकाजाबाबत, त्या आकडेवारीच्या आधारे हा पुरस्कार जाहीर केला जातो दरवर्षी आणि यंदाचे पुरस्कार जाहीर झालेत त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 7 खासदार हे संसद रत्न ठरलेले आहेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत आहेत। म्हस्केजी, सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन तुमचं, संसद रत्न पुरस्कार मिळाला त्यासाठी, आणि काय भावना आहेत आता मनात? धन्यवाद। खूप आनंद होतोय। पहिल्या पदार्पणातच या ठिकाणी मला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन आणि आमचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी मला केलेले मार्गदर्शन, दिल्लीमध्ये प्रत्येक कामामध्ये मला त्यांनी दिलेला पुढाकार आणि त्यांचं सहकार्य, त्याचबरोबर तमाम माझे सर्व मतदार, या सगळ्यांचे मी या ठिकाणी प्रथम आभार मानेल। यापुढे आता कशा पद्धतीनं काम करण्याचा आपला मानस आहे? काय स्वप्न आहे यापुढे कामाचं? आजचा खरा आनंद म्हणजे 17 लोकांमध्ये 7 लोक महाराष्ट्रातील आहेत। हा मोठा आनंद आहे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रश्न, केंद्रीय स्तरावरचे जास्तीत जास्त विषय आपण त्या संसदेत घेऊन त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हा एक माझा मानस आहे। खासदार फक्त वॉटर गटर मीटर पुरता मर्यादित नसून पॉलिसी मॅटर्स असतील, केंद्रामध्ये प्रलंबित असे महाराष्ट्राचे प्रश्न असतील, ते त्यांचा पाठपुरावा करणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं। निश्चित, मनापासून आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सावंतजी, नमस्कार। सगळ्यात आधी आपलं मनापासून स्वागत आणि अभिनंदन या संसद रत्न पुरस्कारासाठी। आणि पहिली प्रतिक्रिया आपली, काय भावना आहेत मनात? आनंद तर होतो पुरस्कार मिळाल्यानंतर, पण आनंद होताना आम्हाला इथपर्यंत कोणी आणून ठेवलं याची जाणीव मात्र मनामध्ये असते। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली प्रेरणा, त्यामुळे ही संधी मिळाली। ती संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं। ते खास करून आपण कुठल्या सभागृहात आलो, इथे किती मोठी माणसं येऊन गेली त्याची जाण ठेवली आणि भानही ठेवलं का लक्षात येतं की खूप खूप विषय आजही सर्वसामान्य माणसांना भेडसावत असतात। त्या भेडसावणाऱ्या विषयांचा विचार करता त्याचा आवाज म्हणून आपण तिथे गेलं पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे।
मला वाटतं मी सातत्याने गेली 10-12 वर्ष, 11 वर्ष होतं, 11 वर्ष आहे हे काम करत आलो. अगदी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा आवाज उठवणारा पहिला खासदार अरविंद सावंत आहे. बेळगाव, कारवार, हो. भालकी, दारवा हे सगळं, निपाणी, भालकी, बिदर ही महाराष्ट्रात यावी यासाठी आवाज उठवणारा अरविंद आहे. सर्वसामान्य कामगारांच्या न्यायासाठी आवाज उठवणं, महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज उठवणं, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आवाज उठवणं आणि त्याचबरोबर देशाच्या संदर्भातल्या विषयावर अतिशय प्रामाणिकपणे आणि देश हिताचे विचार मांडणं हे काम मी सातत्यानं करत आलो. कधी गैरहजर राहिलो नाही लोकसभेच्या अधिवेशनामध्ये. जी. अनेकांचं ऐकत आलो. मला असं वाटतं की तिथं गेल्यानंतर आपला दृष्टिकोन खूप बदलतो, सागरात गेलेलो असतो आणि उभ्या देशातील लोक कसा एखादा विषय मांडतात किंवा बोलतात त्या विषयावर किंवा आंतरराष्ट्रीय विषय जसा आता हे सुरू आहे आंतरराष्ट्रीय त्यावरचे विषय जेव्हा आपल्याला एका काही समित्यांमध्ये आपण जातो तेव्हा कळतात, अवगत होतात, बोलता येतं. एका मोठ्या दालनामध्ये, एका मोठ्या सागरामध्ये आदरणीय उद्धवजींनी पाठवलं, त्यांच्या विश्वासात पात्र झालं, जनतेच्या विश्वासात पात्र झालो, त्याचं एक फलित आहे आता मी समजतो. निश्चित जेवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही संसदेमध्ये काम केलंय त्याची ही पोचपावती अशी तुमची भावना आहे. अगदी मनापासून आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.